ANS न्यूज। कोई भी खेल को कोई भी धर्म, जात, भाषा, प्रांत के लोगों के बीच में नहीं बांटा जाता है और ना ही स्त्री और पुरुष के बीच में बांटा जाता है। हमने देखा है कि आज की हमारी जो हिंदुस्तान की महिलाएं या हमारी बेटियां हर खेल में, हर मैदान में अच्छे से बहुत तेजी से आगे बढ़ रही है। और इसी तरीके से हम जब आज अगर आप लोगों के बीच में आए तो आपने भी हमें मैदान दिया, तो आप सभी लोगों ने देखा कि महिलाएं भी किस तरीके से आगे बढ़ती है, किस तरीके से खेल खेलती है, जिस तरीके से मीडिया दिन भर हमारे साथ बीच में साथ में काम करती है, उसी तरीके से आज उनका ये टूर्नामेंट का बहुत ही अच्छा था। खऱ्या अर्थाने महिलाओं का बीच में सगळ्या सहभाग राजकीय रहा है, इसी व्यक्तींचा तरीके से ये आगे समाजकांचं बढ़ती प्रचंड है। प्रेम आहे. हे सगळी छान मंडळी मीडिया अत्यंत क्रिकेट चॅम्पियनशिप या ठिकाणी आपले पत्रकार आज मीडिया आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. टर्फमध्ये खेळलेत सगळेजण आणि अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय. नेहमीच हे लोक क्रिकेट खेळत असतात. आज खऱ्या अर्थाने मैदानात खेळलेत. इतर वेळी आमच्या मागे किंवा पुढे धावत असतात, फिल्डिंग करत असतात, धावत असतात. असं सगळं उत्साहाचं वातावरण नेहमी त्यांच्यामध्ये असतं. पण खूप छान. मी नेहमीच प्राधान्य दिलंय खेळाला, कारण मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे मला खेळाला प्राधान्य द्यायला फार आवडतं. आणि खेळामध्ये एक ऊर्जा तयार होते, उत्साह तयार होता. पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करण्याची एक भरारी खेळातून निर्माण होते. आणि मी तर म्हणेल या कम्प्युटरच्या या जगामध्ये, डिजिटल युगामध्ये हे मैदानी खेळ लोप पावलेत. ते जिवंत राहणं पण फार गरजेचं आहे. तर हे तुम्ही अशा पद्धतीने खेळ खेळता, या निमित्ताने तुम्ही एकत्र येतात. हार जीत तर होत असते, पण सर्वात महत्वाचा तो दिवस आपला असतो आणि आपण एन्जॉय करतो, ते फार महत्वाचं असतं. म्हणून ह्याच माध्यमातून मी पूर्ण मुंबईकरांना सांगेल, जितकं होईल तेवढं आयुष्य जगा, मजा करा, मैदानात या, खेळा आणि उत्साहाने जगा. प्रत्येकाने कोणी धावून दाखवा, कोणी सायकलिंग करून दाखवा, कोणी क्रिकेट खेळून दाखवा, कोणी चालत राहा. म्हणजे ह्याने आपलं आयुष्य पण निरोगी राहतं. आपण स्वस्थ राहतो, आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्यामध्ये उत्साह राहतो. नाही नाही, खरंच सांगते तुम्हाला, प्लेयर जे असतात ना, खेळाडू जे असतात, मला माहित नाही, आम्ही खेळाडू म्हणून मी होते आईकडे म्हणजे चेंबूरला. तर खेळाडू हे उत्साहित असतात, कारण त्यांच्या बॉर्न ह्याच्यामध्येच असतं ना खेळणं. तर खेळाडू वृत्ती असावी, त्याच्यामध्ये आपल्याला जगण्याची आशा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो. त्यामुळे खेळाडू वृत्ती ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. धन्यवाद. के लिए आज हम इधर एक साथ आपके बीच में इकट्ठा हुए हैं। पहले तो आप सभी लोगों को हम मुबारकबाद देते हैं कि हर साल की तरह इस साल भी आप लोग ने ये एक दिन निकाला जिसमें ये आपका क्रिकेट लीग हो पाया। और जिस तरीके से हम भी लगातार फील्ड पे रहते हुए काम करते हैं और हम देखते हैं कि हमारे पीछे आप भी उसी तरीके से हमारे से दुगनी स्पीड में भागते हैं कि किधर से क्या खबर मिल पाए। और वो स्पीड को कैचअप करने के लिए इधर की जो वन डे टूर्नामेंट जो प्रैक्टिस रखी गई, मुझे लगता है बहुत बेहतर तरीके से हुई, क्योंकि आज आप लोग ने बहुत स्पीड में आज ये टूर्नामेंट भी समाप्त कर लिया, मतलब आज के दिन का। क्योंकि जहां तक मेरी जानकारी थी ये थोड़ा और लंबा चलने वाला था, लेकिन इतनी स्पीड रख ली कि वो टाइम से पहले खत्म हो गया। तो वैसे भी हम आप सभी लोगों के बीच में हमेशा जिस तरीके से रहते हैं, आप सभी लोग हमारे साथ रहते, जो रिश्ता हमने बनाया है और सालों साल का ये रिश्ता जो चलते आया है और पीढ़ी बाय पीढ़ी जो चलते आ रहा है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। आप सभी लोगों के बीच में इसी तरीके से हम ये रिश्ता कायम रखे, यही उम्मीद रखते हैं। और आने वाले जितने भी आपके ऐसे वेंचर्स रहे या ऐसे टूर्नामेंट्स रहे या ऐसे खेल के अलावा भी और भी जितने चीज़ों पे आप आगे बढ़ने की कोशिश करें और जो आपका प्रयास रोज रहता है, उसके लिए आप सभी लोगों को बहुत बहुत हम ये कामना करते हैं कि आपको उसमें तरक्की मिले। और आज के इस इवेंट को सक्सेसफुल बनाने के लिए आप लोगों ने जितनी मेहनत की है, आपके टीम ने, ऑर्गेनाइजर्स ने और जितने भी मीडिया चैनल्स ने इधर शामिल हुए, आप सभी लोगों को दिल से शुभेच्छा, दिल से शुभकामनाएं कि आप सभी लोग इसी तरीके से एकजुट होकर काम करते रहे। भले ही चैनल्स में तो ये चलते रहता है कि मेरा चैनल सबसे आगे, लेकिन इधर जब आप लोग एक साथ आते हैं और एक खेल को जो ऑर्गेनाइजिंग स्किल्स लगती है वो ऑर्गेनाइज करने में सफल हुए, उसके लिए आपको इसी तरीके से आगे भी सफलता मिलती रहे। इतना बोलते हुए तो अपने दो शब्द खत्म करती हूँ। जय हिंद, जय भारत। ठिकाणी अतिशय उत्साहाने काय बोलतात त्याला, नॉकआउट अंडर आर्म्स क्रिकेट टुर्नामेंट ती खूप छान टर्फ मध्ये झालेली आहे आणि आमच्या आमदार सना दिदी या ठिकाणी आलेले आहेत. बाकी माझे उपस्थित सर्व असे सगळे माझे ओळखीचेच आहे, ह्याच्या बरोबर खूप काम केलेलं आहे. हा आणि हा आणि आपले भाऊ नगराळे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर मंच, त्याचबरोबर मीडियाचे सगळेच उत्साहाने मते
असं म्हणायला हरकत नाही ना की तुम्ही आज क्रिकेट इकडेही खेळले आणि इतरही दिवस तुम्ही क्रिकेटच खेळत असता. दोन्हीकडे क्रिकेट घेता ना. आता ह्यांनी जसं सांगितलं प्रशांतने की राजकारणी लोक पळत असतात आणि आम्ही त्यांच्या पुढे तरी धावत असतो ना तर मागून तरी धावत असतो. म्हणजे एखाद्या राजकीय व्यक्तीला कॅच कसं करायचं, त्याच्या मागे फिल्डिंग कशी लावायची आणि नंतर ते सगळेच पहिले आज मागे वळ, सगळ्यांना भेटेल. तुम्ही करता. आम्ही फक्त पाठी येऊन काय होतो. असावा खेळाच्या मैदानामध्ये आणि याला माहिती सगळ्यांनाच माहिती आहे. मला तर भारी खेळायची आवड आली असती तर हो तुमच्या संदीप अभी इधर देखो. मला तर आवडतं. मी तर सायकल पण चालवते. एक मिनिट. मग ही पण बातमी राहू द्या. ही पण बातमी राहू द्या. मी तर सायकल पण चालवताना आव्हान केलं होतं. कोण आले, कोणी नाही आले. यायला पाहिजे ना. कोण आले, हात वर करा. मी पण आले. तर मला तर खूप आवड आहे आणि जर मला सणादिदी असं वाटतं आपण इतकं स्ट्रेस मध्ये धावत असतो, लोकांचे एक्सपेक्टेशन असतात, लोकांच्या मागण्या असतात, त्या फुलफिल करायच्या असतात, सगळ्यांना तोंड द्यायचं असतं, पण एक दिवस तरी असा कुठला तरी क्षण मिळाला ना, एका मिनिटामध्ये स्ट्रेस निघून जातो. एका मिनिटामध्ये आपली सगळी काय बोलतात व्यस्त आणि आपण खूप धावपळीतला जो काळ असतो ना तो एका क्षणामध्ये गेल्यासारखं वाटतो. इतकं खेळ छान असतो. म्हणजे मैदानी खेळाचं काय महत्व असतं ना याच्यापेक्षा जास्त मी अनुभव भरपूर घेतलेला आहे. कारण मी तर प्लेअरच होती, खेळातलीच होती मी. तर मला खूप आवडलं. आता पण मी सकाळपासून महापौर परिषद, महाराष्ट्र महापौर परिषद आपली झाली पूर्ण कुठेतरी बॅटिंग लाईन थोडासा कमी पडला असं वाटतं. कायम असेच तुम्ही खेळत राहा, उत्साहात खेळत राहा. मग ते मैदानी क्रिकेट खेळा, इतर ह्याच्यामध्ये क्रिकेट खेळा. माझ्या शुभेच्छा तुम्हाला कायम. चॅम्पियनशिपच्या वतीने इथे क्रिकेट स्पर्धा ठेवलेली आहे. माझ्या पत्रकार बांधवांनी जे आज दिवस रात्र काम करतात आणि आज त्यांनी स्वतः वेळ काढलेले आणि त्यांच्या 6 वर्षे झाले हे पत्रकार बांधव आपले क्रिकेटचा आनंद घेतात आणि स्पर्धा एकत्र मिळून करतात. तर त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जे पण विजेता होतील त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. पण मीडिया क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं गेली 6 वर्ष या ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेंट भरल्या जातात. एक दिवस आपल्या स्वतःसाठी अशी चांगली तयारी ते लोक करतात आणि या दिवसभरात विविध प्रकारच्या टीम या ठिकाणी खेळतात, क्रिकेटचा आस्वाद घेतात, मनमुराद मजा करतात आणि एक स्वतःसाठी आता मॅडम सांगितलं असतं स्वतःचे एक दिवस. कारण पत्रकार मित्र हे सकाळ संध्याकाळ 24 तास ऑन ड्युटी असतात. त्यांना कुठून थोडंसं हिंग मिळाली, काय ते गडबड आहे, कुठे गडबड होणार आहे, त्या एका ठिकाणी हादसा झाला आहे, तर ते घरचं सगळं सोडून त्यांच्या मागे धावत असतात. आपला जीव ते लोक रिस्क करतात, जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून लोकांसाठी काम करत असतात. लोकांना काय चांगलं देता येईल किंवा एखाद्याची चूक झाली तर ते त्याच्यासमोर निदर्शन आणून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करतात. हा आता मॅडम म्हणाल तसा हा या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे आणि हा आहे म्हणून सगळ्यांमध्ये थोडीशी दहशत आहे, शांतता आहे. नाहीतर प्रत्येकाने आपली आपली मनमानी केली असते. त्यामुळं खरंच या पत्रकार बांधवांचं आणि माझ्या भगिनींचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खरंच वाखाणण्यासारखं काम कुठेही जरा थोडंसं आम्ही तर प्रतिनिधी असून सुद्धा एखाद्या एकाने हादसा झाला किंवा थोडी धोक्याची घंटा वाजली असं वाटतंय आम्ही थोडेसे साईडला तरी होतो. पण पत्रकार बांधव माझे तर मुद्दाम त्या आगीत किंवा त्या धोक्याच्या ठिकाणी मुद्दाम पुढे जातात आणि ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर करतात, कॅचअप करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. इतकं जीवावरती बेतून काम करतात आणि म्हणून खरंच त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजेत, त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. आणि आता या ठिकाणी सगळे ज्याने अभिनंदन आहेत ते आमचे सगळे मित्र आहेत चेंबूरचे. आता त्याने आपण पाहिलं असेल की
मी मध्ये आता एका ठिकाणी भेटले, एक इमारत कोसळली आणि त्या ठिकाणी सगळ्यात आमच्या आधी पत्रकार आमचे पोचले होते. म्हणजे ही त्यांची ड्युटी समजतात, ते माझं काम आहे. कदाचित आम्ही थोडे मागे पडतो पण ते पहिल्यांदा पोचतात. मानलं पाहिजे किंवा त्यांची सराहना केली पाहिजे, वाहवा केली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहनही दिलं पाहिजे. आणि आजच्या क्रिकेटच्या मॅचमध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये जे विजय होतील त्यांचेही अभिनंदन. आणि कदाचित एक जण 2 टीम जिंकतील, बाकी सगळे त्यांना पार्टिसिपंट म्हणून सहभागी होतात. हरला तरी पण पुण्याची नवीन ती उद्याची तयारी पुन्हा करतात ते, आणि करायची असते आपण सगळ्यांनी. त्यामुळं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.